एकदम साधी सोपी आणि आमटी बनवणार आहे, भाजी नाही. फक्त तिखट मीठ घालून थोडीशी जिरे मोहरी टाकले आणि कांदा टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं. वांग्याची आमटी आणि भाकरी, म्हणजे भाजी वगैरे काही बनवायची गरज नाही. एकच फक्त बनवलं आमटी तरी पण चालतं. सारखं मसाला वांगं, भरलेलं वांगं किंवा आपण डाळ टाकून वांगं वगैरे बनवू शकतो, पण ही अशी पातळ आमटीसुद्धा वांग्याची खूप छान लागते. करून पहा अशा पद्धतीने. कांदा चांगला भाजलेला आहे, तर यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट टाकतो. थोडंसं लसूण, थोडंसं आलं आणि कोथिंबीरची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची. ही भाजत आहे तोपर्यंत तिखट आणि मीठ, हळद, थोडंसं मिरची पावडर घालणार आहे, थोडीशी हळद, कांदा लसूण चटणी. ती मिरची पावडर टाकली, आता हे कांदा लसूण चटणी. आणि त्यामध्ये हे वांगे टाकून घ्या. मी असे लांब कट करून घेतलं. ते चांगलं हलवून आता यामध्ये पाणी टाकून घ्या. आमटी बनवणार आहे म्हटल्यानंतर पाणी आपण भरपूरच टाकायचं, म्हणजे वांगी शिजलीत की कमी होते पाणी त्यातलं आणि पातळ आमटी तयार होते. आता मीठ टाकूया. बाकी यात खोबरं, शेंगदाणे वगैरे कुठला बाकीचा मसाला टाकायची काही गरज नाही. फक्त आहे अशी आमटी बनवायची. आता चांगली उकळी येऊ देऊया आणि वांगी शिजू देऊया चांगली. वांग्याची आमटी तयार झालेली आहे, शिजलेली आहेत वांगी चांगली. आणि इकडं भाकरी बनवत आहे आणि चहा हा 11 वाजले 12 वाजले तरी घरात चहाचं भांडं उतरत नाही खाली. मी चहा एकच वेळा घेत असलं तर बाकी घरात सारखा चहा लागतो आहे. मुलं पण नाहीत घेत, मिस्टरांनाच लागतो सारखा चहा. आणि वांगी चांगली शिजल्यानंतर भाकरीबरोबर खूप छान लागते ही आमटी. तुम्ही पण बनवत असाल, पण तुमची पण रेसिपी तुम्ही मला सांगू शकता कमेंट्समध्ये, किंवा आमटी कशी झाली ते पण सांगू शकता. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.